हॅलो हाय गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये आपण भरपूर मजा करणार आहे. भरपूर ऊन आलेले आहे आणि माझी अंघोळ वगैरे झालेली आहे. आता दोघींचा डबा करायचा आहे आणि सगळं आवरायचं आहे पटपट. आज काही कुठे जायचं नाही आहे, तरी पाहूयात काय होतं दिवसभरात, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळ तर माझी सगळी आवरण्यातच गेली आहे आणि आता आम्ही रेडी झालो आहोत मामांच्या इकडे जायला. त्यामुळे शर्वी स्कूलवरून आली की आम्ही लगेच आवरलं आणि निघालो. थोडीशी ब्लॉगिंग आमची शर्वी करते, ती ऐका बरं का. हॅलो गाई, आम्ही आता ना लेक टाऊनला चाललोय आता. आणि पप्पा खाली गेले. आणि आमच्या तिघांची स्वारी निघाली आहे. चाललोय गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे ना, त्यामुळं. नाही तर मग मोठी गाडी घेऊन गेलो असतो, मग ऊन नसतं लागलं. हा कात्रजचा मेन चौक आहे बघा. एवढं ऊन आहे दुपारचं तरी सुद्धा गर्दी लागली आम्हाला. मग ह्यातनं मार्ग काढत आम्ही फायनली पोहोचलो. मामींनी छान असं मटण बनवून ठेवलं होतं. हे आले होते सोडायला, मग हे सुद्धा जेवले आणि मग आम्ही जेवायला बसलो. जेवण करून झालं की मग यांची सगळी दंगामस्ती चालू झाली मुलांची. इथं आली ना की शर्वी गार्डन मध्ये जायची अगदी हट्ट करते आणि तिला कोण नेत नाही गार्डन मध्ये, म्हणून तिचे सगळे खिल्ली उडवत होते बघा. इथे तिला धुवून घेतलं सगळ्यांनी. केस कशी झाली तिची. मी खातो, मला लागलं मम्मी मम्मी मी मारलं तर. बस चल शरी इकडे या. नको मी मारी ना, इकडे. आमच्या तेजलचं स्टेथोस्कोप घेतलं होतं आणि या दोघी एकमेकींना चेक करत होत्या. आता शर्वी कशी चेक करते बघा. दिवसभर असं छळलं आणि मध्ये सावलीला आणायचा टाइम झाला तेव्हा मी तिला घेऊन यायला गेले, तर हिनी घरी अगदी इतका त्रास दिला सर्वांना. आणि फायनली पप्पा आले संध्याकाळी न्यायला, तर कशा चिकटल्या दोघी बघा. आता त्या मस्का मारतात ते दोघी जणी पप्पांना. का माहितीये का, आम्हाला जायचंय यात्रेला. आंबेगाव बुद्रुकची यात्रा आहे आणि दोघींनी अगदी सकाळपासून ठाण मांडून बसले होते की संध्याकाळी आम्हाला जायचंच आहे यात्रेला. तर आम्ही आता तिकडे निघालोय, म्हणजे पोचलोय फायनली. आणि सुरुवात झाली बघा त्यांची काय काय खरेदी करायची. इथूनच सुरुवात झाली. खूप साऱ्या वस्तू होत्या आणि असं यात्रेमध्ये करायला खूप भारी वाटतं. मोठे मोठे इथे पाळणे होते, आकाश पाळणा, गाड्या किंवा भूत बंगला, खूप काय काय व्हरायटी होती. इथून मी सुरुवात केली आणि क्लिप्स वगैरे असं बरंच काय काय घेतलं. त्यानंतर मग मुलींना सॉफ्ट टॉईज घ्यायचे होते, तर तिकडे गेलो होतो आम्ही. इथे अजून क्लिप आणि बेल्टच उरकत नव्हतं यांचं. इथं पहिल्या ठिकाणी सॉफ्ट आम्हाला 200 आणि 250 रुपयाला सांगितले. मग आम्ही थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यावरती अजून एक सॉफ्ट टॉईज घेऊन बसले होते. तिथे त्यांना विचारलं तर त्यांनी 100 आणि 150 रुपये सांगितले. मग मुलींनी काय घ्यायचं म्हणून शेवटी फायनली सावलीने एक साप घेतला. क्वालिटी आहे ना.
बघू शरू काय डॉगी घ्यायचं का डॉगी? साप दाखव. आमच्या शरूनी हे घेतलंय. काय आहे शरू हे? मला ते हातात बरं. काय पाहिजे? भांड्यांची सुद्धा दुकानं होती, पलीकडे रेडीमेड ब्लाउजेसची दुकानं होती, गाऊन्स वगैरे होते. त्याच्याच अगदी समोरच्या बाजूला गळ्यातले कानातले असे ज्वेलरीचे स्टॉल होते. तर मला गळ्यातले घ्यायचेच होते म्हणून मग मी त्या स्टॉलवरती गेले आणि तुम्ही बघू शकता इतकी सुंदर सुंदर ज्वेलरी होती. आणि हे जे कानातले गळ्यातले तुम्हाला दिसतात ना, हे फक्त 50 रुपयाला होते. हे किती सुंदर मंगळसूत्र आहेत बघा. आपल्याला जेव्हा असं सोन्याचे वगैरे दागिने नसतात ना घालायचे, त्यावेळेस मग तुम्ही हे असे खोटे किंवा वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये घालू शकता. हे खूप छान होतं बघा, हे मला खूप आवडलं. हे पण 50 रुपयाला होतं. पण फायनली मी दुसऱ्या 2 डिझाईन्स घेतल्या. इथे वर दिसतात का तुम्हाला? हे लॉंगवाले होते. लॉंगवाले 70 रुपये होते आणि जे शॉर्टवाले होते ते 50 रुपये होते. आणि ही विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती घेतली आम्ही. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो आणि भरपूर अशा खेळायला काय काय खेळणी होती, तर ती खेळायचं होतं आम्हाला. मग मुलींना ते ऑलरेडी घेऊन गेले होते आणि मी मागे थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून तिथे थांबले होते. तर मी रेडीमेड ब्लाउजेस पण घेतले. 4 ब्लाउजेस घेतले. एक ब्लाऊज मला 100ला पडला आणि 2 ब्लाउजेस वेगळे होते, ते 150ला एक आणि 200ला एक असे ब्लाउजेस मला पडले. तर 3 ब्लाऊज मी घेतले. इलास्टिकचे होते, क्वालिटी खूप छान होती. आणि इथे फुगे बघू शकता. परत पाळणे बघा, हे किती काय काय लावले लहान मुलांना खेळायला. तर आतमध्ये गेले मी आणि ह्यांचे खूपदा मला फोन येऊन गेले की तू कुठे राहिली आहे, मुलींना ते भूत बंगल्यामध्ये बसायचे. मग त्यांना म्हटलं तुम्ही जा भूत बंगल्यात बसायला. आणि असं इथे ते रेकॉर्डिंग करून देत नव्हते भूत बंगल्याच्या इथे, म्हणून मग ते लोक जाऊन भूत बंगल्यामध्ये बसले. आता मला इथे एक टास्क होता एवढ्या गर्दीमधून त्यांना शोधून काढायचा. तर आता मी शोधत होते त्यांना इकडं तिकडं. आणि सावलीने स्कूलचा ड्रेस घातल्यामुळे ती लांबून मला ओळखू आली बघा. कॅमेरा चालू करून मी असं सगळं एक्सप्लोअर करत होते. आता मी भूत बंगल्यात चाललोय. छान पैंजण चांदीचा कमर बंद खनखन बागडांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग. एवढ्या लोकांमध्ये कॅमेरा धरायची पहिलीच वेळ आहे हा. तरी सुद्धा बिनधास्तपणे कुणालाही न घाबरता कुणाकडे लक्ष न देता माझं आपलं शूट करणं चालूच होतं. फक्त बोलायला अजून डेअरिंग एवढी आलेली नाहीये, ती सुद्धा येईलच काही दिवसात. फायनली सावं मला भेटलं आणि आता दुसरं काहीतरी खेळायला जाणार आहे, कारण ते भूत बंगल्यात खेळून आले. निकालेंगे जादू अंदर की जनता डर चुकी है, उनको बाहर निकालेंगे. देखेंगे वेंडर गई वेंडर के वेंडर हमारे भूत आपको पकड़ेगा नहीं, खाएगा नहीं, चबाएगा नहीं. अपने बाकायदा पिंजरे में कैद रखा है भूत. शर्वी आणि शर्वीचे पप्पा ह्या गाडीमध्ये बसले. आम्हाला पण बसा म्हणत होते पण मला नव्हते बसायचे. इकडे हा 3D गेम खेळत होता छोटा मुलगा आणि ह्यांचं फिरून झालं की मग आता आम्ही दुसऱ्या गेम खेळायला जाणार होतो. इकडे तुम्ही बघू शकता आकाश पाळणा वगैरे भरपूर काय काय गेम होत्या. पण मी काय असल्या ह्याच्यात बसायचं काही भानगड पडत नाही, आपल्याला भीती वाटते. या गाडीमध्ये शर्वी आणि शर्वीचे पप्पा बसले होते बघा.
खूप एन्जॉय केला शरूने आमचा. हे हा काय प्रकार आहे बघा, ते गप्पशी सारखं असतं ना तसलं आहे, त्याच्यामध्ये बसलेत लोक आणि एवढे ओरडतात तरी कशाला बसायचं बाई, एवढी भीती वाटली तर. शरूला त्या जंपिंगमध्ये बसायचं होतं तर तिला त्या मिकी माऊसमध्ये बसवलं आणि आम्ही पुढचा गेम खेळायला गेलो. सावलीला ते बंदुकीने फुगे फोडायचं असतं ना तर ते खेळायचं होतं तिला आणि प्लस तिला हे पण खेळायचं होतं. हे बॉल देतात 50 रुपयाला 5 बॉल होते आणि ते एक सिंगल बॉल त्याच्यात टाकायचे आणि सगळ्याची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर जो काय आकडा येतो तर तिथे त्या आकड्याचं आपल्याला ते गिफ्ट मिळणार होतं. काहीतरी झोल असतं बरं का हे, म्हणजे आपलं तिथे जे नंबर लावलेले असतात ना त्यातनं बेरीज करून जो काही नंबर येतो ना तो त्या बोर्डवरती नसतो. हे बघा 50 रुपये दिले आणि आता 5 बॉल सावलीला म्हटले की बॉल त्याच्यामध्ये टाकून दे, म्हणजे आपण बेरीज करून बघूया की कुठला नंबर येतोय. सावलीने काय केलं, आम्ही बोलायच्या नादामध्ये सगळं ते उचलला बाऊल आणि एकदमच टाकून दिला तिने आणि नंबर आला 32 आणि 32 काय तिथं नंबरच नव्हता. तो मुलगा सांगत होता की तिथे जे खाली नंबर लावलेले आहेत ना तर ते नंबर जर तुमच्या ह्या सगळ्या अंकांची बेरीज आली आणि तिथे तो नंबर असेल तर तुम्हाला ते गिफ्ट मिळेल. आणि गिफ्ट असे बरेच वर लावले होते, तुम्हाला दिसेल तिथे नंबर लावलेले आहेत बघा गिफ्टवरती. आणि पॅड वगैरे आहेत, कपांचे सेट आहेत, भांडी आहेत, घड्याळे, खूप काय काय. आणि इथे जे नंबर लावले होते ना त्यातला नंबर कधी येतच नाही आपला, पण हे आपल्याला लक्षातच नाही. चावलीने एकदम सगळे बॉल टाकून दिले बघा. नाही काय झालं, 22 नंबर नाही काय सावली. मम्मा तर मला तर माहिती. अशा प्रकारे 50 रुपयाचा चुराडा करून आम्ही आलो इकडे फुलं घ्यायला. म्हणजे हे रेडीमेड जे फ्लावर्स असतात ना शो साठीची, तर ती फुलं आणि फुलदाणी घ्यायची होती. तर हे जे तुम्हाला दिसतात ना त्याच्या हातामध्ये तो 150 रुपयाला 2 म्हटलं होतं. मी ती फुलं घ्यायला गेले होते तोपर्यंत सावलीला इकडे नेमबाजी करायची होती आणि तिला काय ते जमत नव्हतं. मग तिच्या पप्पांनी तिला मदत केली आणि तिने भरपूर अशा फुगे फोडले. तिथं असे टॅटूची पण दुकानं होती बाहेर आणि लोक आहेत ना लिटरली टॅटू काढून घेत होते. हे असे घागरे वगैरे होते तिथं. हे काय घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे आम्ही विचारायला पण गेलो नाही. टॉवेल, सॉक्स, टॉप्स, पॅन्ट्स, लहान मुलांच्या वस्तू, बांगड्या, खाण्याचे पदार्थ, असे पर्सेस, बॅग्स मोठ्या मोठ्या, टॉवेल्स, असं खूप काय काय होतं. सगळं एक्सप्लोअर करत होतो आम्ही. शॉपिंग भरपूर करून झालेली आहे आणि आता 9:45 वाजलेले आहेत रात्रीचे. आता घरी चाललोय आम्ही. काय सावली, आता हे म्हणतायत सगळे की बाहेर चालूया जेवायला, पण सकाळी केलेला खूप स्वयंपाक आहे त्यामुळे आता घरी चाललोय आम्ही. सावली आमची स्कूलच्या ड्रेसवरच फिरतीये अजून. छान असे 3 अंड्याचं एकच ऑमलेट बनवलं आणि मस्त जेवण केलं आणि ताणून दिली आणि असा संपला आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉग उद्या येईल. थँक्यू सो मच. बाय बाय.